नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर आपल्याला MBBS, BDS, BMS, BHMS या मेडिकल क्षेत्रामध्ये जर ॲडमिशन घ्यायची असेल, ज्या विद्यार्थ्यांनी नीट UG 2025 येत्या 4 मेला दिलेली आहे, आता त्यांचा रिझल्ट येणार आहे आणि रिझल्ट आल्यानंतर आपल्याला ॲडमिशनसाठी कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत म्हणजे लागतील, जेणेकरून आपली ॲडमिशनमध्ये बाधा निर्माण होणार नाही, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. आता व्हिडिओला स्किप न करता सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित ऐकून घ्या, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशनमध्ये बाधा निर्माण होणार नाही आणि आपली ॲडमिशन रद्द होणार नाही. तर बघूया स्टार्टिंगला पहिलं डॉक्युमेंट, नीट कन्फर्मेशन पेज, म्हणजे जेव्हा तुम्ही नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे एक्झामसाठी त्याची प्रिंट. तर त्याच्यानंतर नीट ॲडमिट कार्ड, नंतर तुमचं ॲडमिट कार्ड. आणि हे जे डॉक्युमेंट्स मी सांगणार आहे हे डॉक्युमेंट 50 ते 300 KB दरम्यान असलेले हवे. याची एक PDF तुम्ही जवळ बनवून ठेवा. त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट लागेल येत्या जूनमध्ये, तर त्याचा नीट स्कोअर कार्ड. त्याच्यानंतर 10वी 12वी मार्कशीट विथ सर्टिफिकेट. आता हल्ली ज्या विद्यार्थ्यांनी 12वी एक्झाम दिलेली आहे तर त्यांचे सर्टिफिकेट सध्या काय अवेलेबल नसणार आहे, म्हणजे त्यांच्यासाठी इतकं मॅन्डेटरी नाही आहे. त्याच्यानंतर 11 मार्कशीट. त्याच्यानंतर येईल तुमची TC ट्रान्सफर सर्टिफिकेट तुमच्याकडे जी अवेलेबल आहे, जसं की कोणी ग्रॅज्युएशनच्या पहिल्या इयरमध्ये असेल, सेकंड इयरमध्ये असेल तर त्याची झेरॉक्ससुद्धा चालते किंवा ओरिजिनलसुद्धा चालते. त्याच्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट, जर महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांना अदर स्टेटमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट लागते, जे की तुम्हाला 12वी ज्या ठिकाणी तुम्ही शिकले त्या ठिकाणी मिळून जाईल. त्याच्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट. आता कॅरेक्टर सर्टिफिकेट कुठे मिळणार, तर कॅरेक्टर सर्टिफिकेट तुमचे जे 12वी एक्झाम त्या ठिकाणी दिली तुम्ही, म्हणजे ज्या शाळेमध्ये ज्या ज्युनियर कॉलेजमध्ये तुमचा प्रवेश होता त्या ठिकाणी तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळून जाईल. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं आधार कार्ड, विद्यार्थ्याचं डोमिसियल सर्टिफिकेट, म्हणजे तुम्ही रहिवासी कुठले आहात, महाराष्ट्रामधील आहात की मध्य प्रदेशमधील आहात की अदर कोणत्या स्टेटमध्ये बिलॉंग्स करता, त्याचं डोमिसियल सर्टिफिकेट अँड नॅशनॅलिटी. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, जर तुम्ही कॅटेगरीमध्ये मोडत असाल म्हणजे कास्टमध्ये मोडत असाल, लाईक तुमचं OBC असेल, SC असेल, ST असेल, UG NTB वगैरे, याचं कास्ट सर्टिफिकेट. त्याच्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट. आता बघा, कास्ट सर्टिफिकेट आणि कॅटेगरी सर्टिफिकेट हे दोन्ही वेगवेगळ्या बाजू आहेत. आता कास्ट सर्टिफिकेट जर म्हणसाल तर ते OBC असेल, EWS असेल, SC असेल, ST असेल, VJ, NTB, NTC, NTD या प्रकारचं कास्ट सर्टिफिकेट आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट म्हणजे काय की कास्ट व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून कोणता आरक्षण कोटा आहे, जसे की अपंगाचं सर्टिफिकेट असेल PW. त्याच्यानंतर तुमच्याकडे हिल एरिया असेल किंवा मग एखादं मायनॉरिटीमध्ये येत असेल किंवा मग डिफेन्समध्ये येत असेल तर याचं एक वेगळं सर्टिफिकेट असते, ते सर्टिफिकेट त्याला म्हणायचं कॅटेगरी सर्टिफिकेट. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट. आता डेट ऑफ सर्टिफिकेट तसं TCवर मेन्शन केलेलं असते, पण तरीसुद्धा तुमचे ते पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल त्यामध्ये तुमचं डेट ऑफ सर्टिफिकेट मिळून जाईल. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचे पासपोर्ट फोटो जवळपास तुम्ही 12 जवळ ठेवून द्या, म्हणजे तुम्ही जे अगोदर काढलेले आहेत नीट फॉर्म भरताना तेच तुम्ही जवळ ठेवले तरी चालेल. त्याच्यानंतर 1-2 पॅरेंट्स फोटो सेपरेटली. त्याच्यानंतर क्लास 1 टू क्लास 12 मधील कोणतेही 3 ते 4 मार्कशीट तुम्ही जवळ ठेवा, म्हणजे जेव्हा तुम्ही महाराष्ट्रामधील असाल आणि तुम्हाला कर्नाटक असेल किंवा अदर स्टेटमध्ये ॲडमिशन घ्यायचे असेल तर त्यावेळेस ते 8वी 9वी 7वी यापैकी मार्कशीट अपलोड करावी लागते, म्हणून आत्ताच 2, 3, 4 वर्गाच्या मार्कशीट तुम्ही काढून ठेवा. त्याच्यानंतर जर मागील इयरला नीट दिलेली आहे 2024मध्ये आणि त्या विद्यार्थ्यांनी परत 2025मध्ये सुद्धा नीट दिलेली आहे, म्हणजे त्याचा शैक्षणिक खंड पडलेला आहे म्हणजे काय, तर ते एक 100 रुपयाच्या स्टॅम्पवर तहसील कार्यालयामधून तुम्हाला गॅस सर्टिफिकेट काढावं लागेल. त्याच्यानंतर पॅरेंट्सचं आधार कार्ड. त्याच्यानंतर तुमचं बँक पासबुकची झेरॉक्स, पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड. होय, तर हे झाले जवळपास तुमचे डॉक्युमेंट्स जे की तुम्हाला जवळ ठेवायचे आहे PDF स्वरूपात. जेव्हा आपला रिझल्ट लागेल, रिझल्ट लागल्यानंतर MCC म्हणजे ऑल इंडिया कोटाचं जेव्हा काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला हे 50 KB पासून ते 300 KB पर्यंत